आपण बोलतो 10. ओके, रेकॉर्डिंग. עשרה זיכרונות שחייב כל יהודי לזכור כל יום. 10 गोष्टी जी हर एक इस्रायलानी आठवण केली पाहिजे रोज. ह्या सिरीज मध्ये पहिले आपण बोललो यित्ziat मिस्रायल बद्दल बात केली. नंतर मग शब्बात ह्याची आपण बात केली. लास्ट शिवरला मी शब्बात बद्दल बोललो. इंग्लिश मध्ये बोलतात ते फक्त टिप ऑफ द आईसबर्ग. मराठीमध्ये त्याला काय काय बोलता मला माहिती नाही. म्हणजे एकदम ती शब्दाची टॉपिक जी आपण बात केली ती एकदम लहान ची बात केली. त्याच्याबद्दल शब्दाबद्दल शिकायसाठी पुरी जिंदगी शिकायला लागते शब्दाबद्दल. आणि ती हर रोज शब्दाबद्दल काय ना काहीतरी शिकायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ज्याची रोज आठवण केली पाहिजे ती आहे मान. जे मानना आपण बोलतो, जे वाळवंटामध्ये बेने इस्रायल मला 40 वर्ष उदानी आकाशातना दिला. मान बद्दल बात करायच्या पहिले मी शब्दाच्या बद्दल काय काय गोष्टी ज्या कालच्या पराशामध्ये शेलाख लखा पराशामध्ये होत्या त्याच्याबद्दल बोलतो. शेलाख लेखा पराशामध्ये आपण शिकतो की जी शिक्षा जो अबोधा जारा मूर्तीपूजा करतो त्याच्यावरती जी शिक्षा येते तीच शिक्षा जो शब्दाचा उल्लंघन करतो, जो शब्दात बरोबर पाळत नाही, शब्दाचा अपमान करतो न पाळता, जी शिक्षा अबोधा जाराला येते, जो मूर्तीपूजा करतो ती येते, तीच शिक्षा शब्दाच्या उल्लंघनावरती येते. ते आपण लास्ट वीक पराशामध्ये शिकतो. आणि ती शिक्षा काय आहे? तर सातव्या शनीवरती आपण शिकलो, मधी बोललो, इम नेफेश आखा तेखता बिशगागा. तर एक इंडिव्हिज्युअल माणूस यखीद शे खाता बे अबोधा जारा बे शोगेग, म्हणजे मुद्दामून त्यांनी नाही पाप केला, मुद्दामून त्यांनी शब्दाचा उल्लंघन नाही केला, त्याला माहिती नव्हती किंवा त्याला सांगितलं नाही गेला किंवा शब्दाची त्याला बरोबर त्यांनी शिक्षण घेतला नाही, आणि मग त्यांनी शब्दातला किंवा अबोधा जारा केला किंवा मूर्तीपूजा केली, शब्दाचा उल्लंघन केला, तर तो जी शिक्षा मूर्तीपूजाला मूर्तीपूजा जो करतो त्याला भेटते, तीच तीच परीक्षा तीच पनिशमेंट शब्दाच्या उल्लंघनाला भेटते. तर जर त्याला माहिती नव्हती, त्याला बोलतात शोगेक. तर शोगेक जेव्हा बेत मिकदाश होता, पवित्र मंदिर होता, त्यावेळेला कोरबान आणायला होता. कोरबान खातात त्याला बोलतात, सीन ऑफरिंग. आजच्या दिवशी चुवा केली पाहिजे आणि शब्दाचे नियम बरोबर शिकले पाहिजे. जर अबोधा केली जरा कोणी केली असेल तर त्यांनी पण चुवा केली पाहिजे आणि अबोधा जरापासून लांब राहायला पाहिजे. आणि शब्दाचा ज्यांनी उल्लंघन केलंय माहिती नसताना, त्यांनी त्या इंडिव्हिज्युअलनी शुवा पहिले केली पाहिजे आणि नंतर मग शब्दाचे नियम बरोबर शिकले पाहिजेत आणि शब्दात बरोबर पाळायला चालू केला पाहिजे. बेमेजीद जर मुद्दामून त्यांनी शब्दाचं उल्लंघन केला किंवा मुद्दामून मूर्तीपूजा केली, जर एदीम असले, जर दोन
माणसं विटनेस असतील, दोन विटनेस असतील आणि त्या विटनेसांनी सांगितलं, अरे तू मूर्तीपूजा करतोस, तू इस्रायल आहेस, तुझा एक देव आहे, तू ह्या दुसऱ्या दगडांना कसा हे करतस, अशी त्याला हत्रा दिला, वॉर्निंग दिली, तर तर त्याची पनिशमेंट आहे स्किला. चार प्रकारचे पनिशमेंट आहेत. चार प्रकारची आपल्या शास्त्रामध्ये चार प्रकारची पनिशमेंट आहे, जी परीक्षा आहे. पनिशमेंट जे परीक्षा आपण मराठी विषय द्या. पनिशमेंट शिक्षा. शिक्षा. शिक्षा, ओके, शिक्षा. थँक्यू. तर चार प्रकारच्या कॅपिटल पनिशमेंट आपल्या शास्त्राप्रमाणे आहेत. स्किला, श्रेफा, हेरेक व खेनेक. आपण योम किप्पूर मध्ये जेव्हा विदू बोलतो तेव्हा बोलतो आल खेत शखाताती आल स्किला आल अवेरोत शे खायाविम आलेम स्किला श्रेफा हेरेक व खेनेक. तर ह्या चार मध्ये कधी नंतर मग आपण शिवर घेऊ शकतो, कोण दुसरा शिवर देऊ शकतो. हे चार प्रकारचे कॅपिटल पनिशमेंट, पण त्याचे नाव असे आहेत: स्किला, श्रेफा, हेरेक व खेनेक. मिशनायोत सनहेद्रीन मध्ये त्याचा अभ्यास केला जातो, तिथे आपण शिकतो. तर ज्यांनी अबोधा जरा मुद्दामून केला किंवा शब्दाचा मुद्दामून, त्याला शब्दात काय माहिती आहे, त्याला शब्दाची नियम माहिती आहेत आणि त्यांनी शब्दाचा उल्लंघन केला किंवा अबोधा जरा केला आणि दोन माणसांनी विटनेस आली, तर जेव्हा सनहेद्रीन होते, जेव्हा आपली ज्यूइश कोर्ट होता, नाही फक्त बेट दिन, सनहेद्रीन आपला पवित्र मंदिर जेव्हा होता त्यावेळेला सनहेद्रीन होता आणि सनहेद्रीच्या समोर हे केसेस येत होते. आणि जर ह्या दोन माणसांनी विटनेस होत्या आणि त्यांनी वॉर्निंग दिली की तू अबोधा जरा करतस, मूर्तीपूजा करतस, ही करू नाही शकत, आपण आपला एक देव आहे, किंवा ज्यांनी शब्दाचा उल्लंघन केला आणि दोन माणसांनी हत्रा दिला, हत्रा म्हणजे त्याला डाट दिली, तर अरे तू शब्दाचा उल्लंघन करतस, तू चांगला माणूस आहेस, तुला शब्दाचे नियम माहिती आहेत, तर आणि त्यांनी शब्दाचा उल्लंघन केला किंवा अबोधा जरा केला, तर त्याला स्किलाची शिक्षा भेटते. ही शिक्षा काय आहे त्याच्यामध्ये जाऊन हे चार प्रकारच्या शिक्षा जिथे माणसाला मारून ठार मारले जातं ते आहे स्किला, श्रेफा, हेरेक व खेनेक. त्याच्याबद्दल मी बात केली तर त्याला 1 तास लागल, त्याच्याबद्दल कधी नंतर बात केली पाहिजे. पण ही शिक्षा आहे शब्दात उल्लंघन केल्यावरती. ज्याला माहिती आहे शब्दाची, त्याला आज्ञा माहिती आहे बरोबर, त्याच्या आज्ञाचा बरोबर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि तरी त्याचा उल्लंघन केला, तर त्याला आणि त्या दोन माणसांनी त्याला बघितला शब्दात मोडताना आणि त्याला वॉर्निंग दिली, हत्रा त्याला बोलतात, त्याला हुल दिली, आणि तरी पण त्यांनी एक वाईट काम केला, शब्दात मोडला, तर त्याला स्किलाची शिक्षा भेटते. त्याला बोलतात शास्त्रामध्ये मेझीन. जर शोगेगनी केला तर त्यांनी हातात केला पाहिजे. शोगेग म्हणजे त्याला माहिती नव्हता आज शब्दात आहे म्हणून, किंवा त्याला शब्दाचे नियम माहिती नव्हते, किंवा त्यांनी शब्दाचे नियम त्याला शिकवले गेले नव्हते, तर त्यांनी हातात आणला पाहिजे. जेव्हा बेत अमिकदाश होता, जेव्हा पवित्र मंदिर होता, आजच्या दिवशी त्यांनी छुवा केली पाहिजे आणि नंतर मग शब्दाचे नियम शिकले पाहिजेत आणि शब्दात बरोबर पाळला पाहिजे. जर हत्रा नसता, जर मुद्दामून कोणी शब्दात उल्लंघन, शब्दात डेसिक्रेट केला आणि दोन माणसं विटनेस नव्हती, दोन एदीन नव्हती, तर त्याची शिक्षा खारेत. खारेत म्हणजे ह्या शिक्षाबद्दल पण खूप बोलू शकतो, पण मी शॉर्ट मध्ये, कारण आपली टॉपिक ही नाही, टॉपिक वेगळी आहे आपली, फक्त माहिती द्यासाठी. कारण लास्ट टाइम मी पुरा शब्दाच्या बद्दल बात केली, तर आता ही शिक्षा, जर शब्दात बरोबर पाळला नाही किंवा उल्लंघन केला किंवा अबोधा जरा केला, तर त्याची शिक्षा स्किला, खारेत, खतात, ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शिक्षा भेटू शकतात.
परत खारेत म्हणजे तो शमाईम हेवन मधना खुदा त्याला इस्रायल जमातीमधना बाहेर काढतो. परत जर कोणी हे उल्लंघन केले असतील तर त्यांनी शुवा केली पाहिजे आणि नंतर मग शब्दात बरोबर त्याची शब्दाची शिक्षण घेतली पाहिजे. शब्दाची शिक्षण एका पायावरती उभा राहून होऊ नाही शकत. ती पुरा जन्मभर शब्दाची शिक्षण, जसं शास्त्राचं शिक्षण पुरा जन्मभर घ्यायला लागतो, तेव्हा समजाची समजायला लागतं, समजू लागतो. तशी शब्दाची टॉपिक खूप मोठी टॉपिक आहे आणि ती एका पायावरती उभे राहून शिकू नाही शकत. त्याचे रोज शिवर ऐकायला लागतात, रोज त्याचा अभ्यास, त्याचा लर्निंग शब्दाचे करायला लागते. तर हे एक बोलायचा होता. जसं सांगितलं, जो मूर्ती पूजा करतो त्याला त्याची जी परीक्षा आहे ती सेम परीक्षा शब्दासाठी आहे. योम किप्पूर बरोबर पाळत नाही, त्याची परीक्षा, त्याची शिक्षा आणि शब्दाची शिक्षा वेगळी शिक्षा आहे. आणि ती मीना शमाईम लास्ट वीक पराशा श्लाख लेखामध्ये आपण शिकलो. तर आता मी शब्दाबद्दल आपण बोललो, यित्ziat मिस्राईम, नंतर शब्दात, आणि आपली तिसरा पॉइंट जी 10 पॉइंट मधले जी 10 गोष्टी आपण रोज हरेक इस्रायलनी आठवण केली पाहिजे. तर तिसरा पॉइंट आहे वे हा मानला मानना बोलतो कधी कधी. आणि ह्याच्याबद्दल आपण कुठे शिकतो तर सेफेर शेमोत, खुमाश शेमोत मध्ये, पराशा बेशालाख मध्ये शिकतो. ज्याला याच्याबद्दल डिटेल मध्ये माहिती पाहिजे तर एक पुस्तक आहे आणि तो मी घेतला आता माझ्या समोर. त्याला बोलतात द मिद्रास सेज. ह्याचे पुरा तानाकवरती राव मोशे वाईसमन यांनी इंग्लिश मध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याला बोलतात द मिद्रास सेज. हा खूप फेमस पुस्तक आहे. खूप खूप लोकांना माहिती आहे. खूप खूप लोक शब्दातला वाचतात हा पुस्तक, त्याचा अभ्यास करतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पराशा बेशाखलाख मध्ये पेज 149 शेमोतच्या पुस्तकामध्ये खूप चांगल्याशी दिलेल्या आहे, गोष्टी सांगितलेली आहेत. पण मी या 1 तासाच्या मध्ये मान बद्दल काय ना काहीतरी ह्या पुस्तकामधनं पण मी आता वाचल्या थोड्या मिनिटामध्ये आणि खूप मला आवडला जसं त्यांनी लिहिलंय तसा. त्याच्याबद्दल मी थोडा थोडा मराठीमध्ये समजवायचा ट्राय करेन. मान, जसं मी बोललो, मानना. जेव्हा हा आकाशातनं पडला तर इस्रायल लोक बोलली पवित्र भाषेमध्ये, माहू, हे काय पडलंय? हे सफेद सफेद आकाशातना सकाळी जे उठले लवकर त्यांना मान दिसला, माहिती नव्हता का आहे हे सफेद आहे. आता बोलले माहू, हिब्रू मध्ये बोलतात माहू, हे काय आहे? आणि त्याच्यामधनं हा शब्द आला मान किंवा मानना. मान शॉर्ट फॉर्म मध्ये, फुल फॉर्म माहू, व्हॉट इज दिस, हे काय आहे? आणि याच्याबद्दल समजायला आपण परत थोडा यित्ziat मिस्राईम बद्दल बात करू. जसा बात केली यित्ziat मिस्राईम बद्दल की बिने इस्रायल मिसर देशाच्या बाहेर पडले, 6 दिवसानंतर ते अशा जागी आले जिथे नाही जाऊ शकत, पुढं नाही जाऊ शकत, पाठी नाही जाऊ शकत, राईटला नाही, लेफ्टला नाही, उजव्या साईडला नाही, डाव्या साईडला, सगळीकडे एका साईडला समुद्र आहे, एका साईडला 3 साईडला वाळवंट आहेत, वाईल्ड प्राणी आहेत. पाठी पारो आणि मिसरची सेना येते आपल्याला मारायला. आता काय करायचा?
आणि त्या टायमाला समुद्र खुलला आणि त्या समुद्रात थ्रू बेने इस्रायल पुढे गेली आणि ते वाचली. फारो आणि त्याची मिसरलो माणसं समुद्रामध्ये डुबली. आपण वाचले गेलो आणि आपण एका खोफ पासून दुसऱ्या खोफला आलो. एका बीच फ्रंट पासून दुसऱ्या बीच फ्रंटला आलो. ती अशी यू टर्न सारखा होती. आल्यावरती खूप आनंदीचा दिवस होता. खुदानी मोठा चमत्कार केला, समुद्राला उघडला आणि त्या समुद्रामधना सगळीजण, सगळी इस्रायल लोक, सगळी बेने इस्रायल मिस जी मिसर देशाच्या बाहेर आलेली ती सगळी वाचवली गेली. नाहीतर मिसर मिस मिसर मिस मिस्रीम चे सोल्जर शिपाई लोक त्यांना ठार मारला असता किंवा त्यांना परत गुलामीमध्ये घेऊन घेतले असते. जशी त्यांची सुटका झाली, ते एका वाळवंटापासून दुसऱ्या वाळवंटाला गेले. इन द एंड त्यांना पवित्र भूमी एरेत इस्रायल मध्ये खुदा आणणार होता. त्याच्या पहिले त्यांना शास्त्र देणार होतो, शास्त्र दिला त्याच्या पहिले. पण जसं ते एक समुद्रामधनं बाहेर आले आणि नंतर मग पहिली एकदम हाऊस मोठी असतं, नंतर मग ती हाऊस कमी कमी होत जातं, तसा झाला. आणि ते अशा परिस्थितीमध्ये आली, बोलली की आम्ही तर मिसर देशाच्या बाहेर आलो, पण आता आम्हाला इथं खाय प्यायला नाही चांगला. आम्हाला आठवण येते मिसर देशामध्ये आम्ही कलिंगड खाईत होतो, मच्छी भेटत होती, तिथं निलूस नदी होती, त्या निलूस नदीमधना, नाईल रिव्हर मधना आम्हाला मच्छी भेटत होती रोज. आम्हाला अजून काय काय चांगली गोष्टी तिथं खायला भेटत होती. इथं वाळवंटामध्ये तुम्ही आणलास, मोशे रब्बेनूला बोलायला लागले, आणि इथे काय खाय पियाला काय नाही आहे, झाडं नाही, पाणी नाही, सगळं वाळवंट आहे. तर आम्हाला इथं आता खायला कुठनं भेटेल? आम्हाला चव आहे मिसर देशाची, तिथं आम्ही कलिंगड खाईत होतो, काकड्या खाईत होतो, आमच्या तोंडामध्ये चव आहे, वाळवंटामध्ये आम्हाला खायला नाही. अशी बिने इस्रायल आणि त्यांच्यामध्ये जे एरेब राब होते ते लोक कंप्लेंट करत राहिली. आणि म्हणून पहिले मोशे रब्बेनूला राग आला. मोशे रब्बेनू हाशेमकडे आले, देवाकडे आले, बोलले काय ही प्रजा माझी आपली कंप्लेंट करते, यांना खायला नाही पियाला नाही. खुदा बोला जरी ही प्रजा माझी प्रजा आहे, माझी लाडकी मुलं आहेत, जरी ती कंप्लेंट करतात तरीही माझी माणसं आहेत. म्हणून मी त्यांना उद्यापासून आसमानपासून खाना पाठवीन. आणि तसंच घडले. रात्री माणसं झोपायला गेली वाळवंटामध्ये, त्यांच्या हर एक जण आपल्या आपल्या तंबूमध्ये. आणि सकाळी जेव्हा ते उठले तर त्यांना काहीतरी अजबचा आपल्या तंबूच्या बाहेर, रस्त्यामध्ये बाहेर वाळवंटामध्ये सफेद सफेद काहीतरी पडलेला दिसला. आणि ते बोलली, हे काय आहे? माही माहू, हे काय आहे? आणि ते इब्रू मध्ये बोलतात माहू, आणि त्याच्यामधनं हा शब्द आला मान. मान. तर रात्री काय घडलं? जेव्हा ते लोक झोपायला गेले, रात्र आली, सकाळी पहाटेची वाळवंटामध्ये खुदाने एक जोरात वारा आणला. त्या वाराने जे वाळवंटामध्ये ही प्रजा जवळजवळ 2 मिलियन, कोण बोलतात 4 मिलियन माणसं होती, म्हणजे 2 लाख किंवा 4 लाख
मिसर देशामधनं बाहेर आलेली बेने इस्रायल होती आणि ते लोक ही वाळवंटामध्ये होती. तर सकाळी भरभराट सकाळी पहाटे वारा आला आणि त्यांनी पुरा वाळवंट साफ केला. जिथं हे लोक राहत होती तिकडं सगळा साफ केला वारानी, मोठा वारा येऊन. नॉर्थ विंड बोलतात त्याला, असा मिद्राश मध्ये दिलेला आहे. आणि नंतर मग वारा थांबला आणि नंतर मग थोडा पाऊस आला आणि पावसाने ती जमीन जरा चांगली बनवली. पाऊस थांबल्यावरती एकदम पहाटे दव पडला. ड्यू बोलतात इंग्लिशमध्ये. हिब्रूमध्ये ताल बोलतात. ताल म्हणजे ड्यू, दव. दवनी थोडा तो जमीन, वाळवंटाची जमीन जरा बारीक केली आणि नंतर मग हा मान पडला. आणि मान पडल्यावरती त्याच्यावरती परत दव पडला. परत का पडला तर शास्त्रामधनं आपण शिकतो की तो खराब नाही हो, तो गरम राहो. आणि म्हणून परत दव पडला. आणि त्याच्या आठवणसाठी स्टे आ लेखेम किंवा लेखेम आ पानीम, ह्याचे हे दोन कोरबानचे मिtzvot जेव्हा मिष्कान बांधले गेला आणि पवित्र मंदिर होता तेव्हा दिले गेले. स्टे आ लेखेम शबुओत मध्ये आणले गेले. ते 2 पाव होती. आणि रोज शब्बात टू शब्बात, एरेफ शब्बात टू एरेफ शब्बात बेतामिकदाश मध्ये, पवित्र मंदिरामध्ये आणि त्याच्या पहिले मिष्कानमध्ये 12 पाव, एकदम वेगळ्या प्रकारची लांब 12 पाव ही हर शुक्रवारी ठेवले गेली होती, गरम गरम. आणि दुस हप्ताभर तिथं राहिल्यावरती, मिष्कानमध्ये किंवा बेतामिकदाशमध्ये राहिल्यावरती दुसऱ्या शुक्रवारी परत ती चेंज होत होती आणि ती गरम राहायची. चमत्कार व्हायचा मिष्कानमध्ये आणि बेतामिकदाशमध्ये. आणि ती पाव कुहानी हप्ताभर ठेवल्यानंतर ती रा कुहानीम खाईत होते, पवित्रतामध्ये, तहारामध्ये. आणि ती का ठेवली गेली का ती मानची आठवण म्हणून. की 40 वर्ष खुदानी बेने इस्रायलला मान पाठवला, आकाशातला मधला पाठवला. तो कसा आला तसं मी सांगितलं. पहिले वारा आला. वारा वारा याचा एकदम पहाटी पुरा मिदबार, पुरा वाळवंट साफ करायचा. काय कचरा आहे तो सगळा उडून टाकायचा. नंतर मग पाऊस पडायचा. जरा पावसाने ती वाळवंटाची माती एकदम हार्ड होईत होती. नंतर मग दव पडायचा आणि नंतर मग मान पडायचा आकाशातना. आणि मान पडल्यावरती परत अजून दव पडायचा. आणि त्याची यादगारमुळे आपण जेव्हा शब्बातला सेवदामध्ये 2 पाव ठेवतो, 2 खलोट ठेवतो, तर खालती प्लेट ठेवतो आणि प्लेटच्या वरती आपण एक कपडा टाकतो. त्याला बोलतो, असा कपडा आहे, असा काहीतरी पावावरती ठेवतो शब्बातला योम तोवला किंवा कधी पण आपण हमोसी करतो तेव्हा. आजच दाखवायला आणला कॅमेऱ्यावरती. आणि हे का ठेवतो, खालती पण कव्हर करतो आणि वरती पण पावाला कव्हर करतो. तर ह्या जो दव पडला, खालती पहिले पण पडला, त्याच्यावरती नंतर मान पडला आणि त्याच्यावरती परत दव पडला, त्याची यादगारसाठी आपण हर वेळेला जेव्हा पाव खातो, स्पेशली शब्बातला खाला हमोची करायच्या पहिले, तर खालती प्लेटवरती पाव ठेवतो आणि प्लेट आणि पावाला टेबल क्लॉथनी कव्हर करतो किंवा चांगला क्लॉथनी कव्हर करतो. तर ही मानच्या यादगारमुळे. हा मान जो चमत्कार म्हणना पडला, आकाशातना पडला, एक चमत्कार होता आणि तो गरम यायचा.
गरम नाही, वॉर्म. आणि तो पावासारखा दिसायचा, गोल होता, सफेद, त्याची कलर सफेद होता. जो खाईल त्याला, लहान मुलं आहे जो मान खाईल, त्याने आईचं दूध पिल्यासारखा त्याला टेस्ट यायची, चव यायची. मोठ्या माणसाला पाव खाते ह्याची चव यायची. वयस्कर माणसाला मध खाते, मध खाते ची मधची चव यायची. असा त्याच्यामध्ये या मध्ये चमत्कार होता. 40 वर्ष बेने इस्रायल, 40 वर्ष का तर पराशत शाबोआ शेलाख राखामध्ये आपण समजतो त्या स्पाइसनी सीन केली आणि म्हणून त्यांना 40 वर्षाची सजा भेटली इस्रायल लोकांना, बेने इस्रायलला. आणि म्हणून ते लोक 40 वर्ष होती. तर 40 वर्ष मान पडला आणि पाण्यासाठी बेर मिरियाम होती. मान जरा गरम, वॉर्म पडायचा आणि त्याच्यावरती खालती आणि वरती दव असल्यामुळे तो गरम राहायचा. हरेकाला मान रविवार ते शुक्रवार पडायचा. पहिले टाइम शुक्रवारी पडला. हरेकाला एक पायली मान चा मेजरमेंट घ्यायला अलाउड होता. शास्त्रामधली पायली मेजरमेंट त्याला ओमेर बोलतात. शास्त्रामधली एक पायली जी जवळजवळ 1.5 किलो आणि अजून 60 ग्राम, 1.560 ग्राम. आणि ह्या मेजरमेंटला शास्त्रामध्ये ओमेर बोलतात. आपण मराठीमध्ये पायली बोलतो. काय आपल्याला भात किंवा चावल काहीतरी गोणीमधनं घ्यायची आहे, साखर गोणीमधनी घ्यायची आहे, तर आपण एक पायरी घेतो आणि ते बोलतो ही 1 पायरी, 2 पायरी, 3 पायरी. तसाच शास्त्राच्या वेळेला शास्त्रामध्ये त्याला ओमेर बोलतात. आणि हा ओमेर 1.560 ग्राम, 1.5 किलोच्या जरासा 60 ग्राम जास्त. हर एक माणसाला जर फॅमिलीमध्ये 10 माणसं आहेत तर तो हर एक साठी 1 पायली, 1 ओमेर, 10 माणसासाठी 10 ओमेर एवढा घेऊ शकला. त्याला अलाउड होता घ्यायला. शुक्रवारी डबल घ्यायसाठी, कारण शब्बातला मान पडत नव्हता आकाशातना. जर ज्यांनी जास्त घेतला तर तो मान खराब होत होता. हरेकाला 1 ओमेर, 1.560 ग्राम, 1.560 किलो, 1560 ग्राम, 1.5 किलो आणि त्याच्या 60 ग्राम जास्त. जास्त घेतला तर तो खराब व्हायचा. कमी घेतला तो ऑटोमॅटिक जास्त त्या त्या मेजरमेंटला यायचा, त्या पायलीवरती यायचा. ज्याला खुदावरती विश्वास आहे, बिताखोन आणि एमुना आहे, त्याच्या एकदम दारात पडायचा. आणि ज्याला खुदावरती एवढा हे नाही आहे, तो बोलतो नाही खुदा आहे, करते नाही काय काय, तर त्याचा दरवाजाशी लांब पडायचा. त्याला चालत लांब जायला लागायचा मान घ्यायला. वाळवंटामध्ये अशी माणसं होती जे लोक मोशे रब्बिनूला आणि खुदाला नेहमी त्रास द्यायची, नेहमी काय ना काहीतरी राग आणायचं खुदाला. त्यांना दातान आणि अविराम बोलायचं. ते कोण होते, काय होते, ते तुम्ही पराशर शब्दात मध्ये, पराशर शब्दाच्या शिवमध्ये शिकू शकता. हे लोक नेहमी काय ना काहीतरी त्रास करायचे. ते लोकांनी मान खूप गोणी आणि गोणी भरल्या. बोलते भेटतात आपल्याला, फुकट आहे, घ्या घ्या घ्या. आणि त्यांनी घेतल्या गोणी 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 आहे, त्यांनी घरी आणल्या
त्या सगळ्या मानला किड पडला. सगळा जो खाना आणला त्या लोकांनी त्या सगळ्याला किडा पडला. ते किडा सगळा त्यांच्या घरात निघत होतं. लोक बघत होते, हे बघ, हे लोकांनी गोणी गोणी भरून बसल्या, त्या सगळे गोणीला किड लागला. तसा या माननी खूप खूप चमत्कार होत होता. हा मान जर खाल्ला तर बाथरूमला टॉयलेटला जायची गरज नव्हती. तो पुरा मान डायजेस्ट होत होता बॉडीमध्ये. म्हणून 40 वर्ष इस्रायल लोक कधी वाळवंटामध्ये बाथरूमला जायला त्यांना त्यांना गरज नव्हती. जशी त्या लोकांची बुट आणि कपडा त्यांना बदल करायची जरूरत नव्हती 40 वर्ष, तशीच जे ते मान खात होते तर ती मान मान खाल्ल्याने त्यांना 40 वर्ष कधी ते लोक बाथरूमला गेली नाही किंवा त्यांना आंघोळीची गरज लागली नाही 40 वर्ष. हा एक मोठा चमत्कार होता. अजून माणसाला मिसळ देशाची चव होती तोंडामध्ये. तर मान तर एक सफेद सारखा गोल गोल बॉल होते असे सफेद कलरचे. आणि जर त्यांच्या डोक्यामध्ये जो मान खाते त्याच्या डोक्यामध्ये वाटला का मी मटण खाते तर त्याला मटणाची चव येत होती. त्याला वाटते मच्छी खाते तर त्याला मच्छीची चव येत होती. जर तो कोण फ्रूट खाते तो आंबा खाते तर त्याला आंब्याची चव येत होती. हर एक खाण्याचा जे लोकांनी जो माणूस विचार करतो त्या खाण्याची चव त्या मानला येत होती. तो पण एक मोठा चमत्कार होईत होता मान बरोबर. आणि ह्या मोठ्या चमत्कारमुळे आपल्याला रोज ह्या मानची बद्दल विचार केली पाहिजे. ही आपल्याला शास्त्रामध्ये आज्ञा दिली गेली. फक्त रोज त्याची विचार नाही, विचाराची फक्त आज्ञा नाही, पण 40 वर्षानंतर हा मान थांबला. बेने इस्रायल जे एरेच इस्रायलला आली, पवित्र भूमीमध्ये आली, तर खुदानी सांगितलं का एक ओमेर एक पायली मानची घ्या आणि हा मिशकानमध्ये ठेवा, यादगार का मी तुम्हाला 40 वर्ष मानना पाठवला वाळवंटामध्ये. तशीच ही आज्ञा पाळली गेली. आणि ते लोकांनी एक चिंचेनेत एक बरणीमध्ये एक ओमेर एक पायली मान घेतला आणि तो मान यादगारसाठी पिढी आणि पिढी मिशकानमध्ये पहिले राहिला, नंतर मग पवित्र मंदिर बेतमिकदाश मध्ये राहिला, आणि नंतर मग दुसऱ्या पवित्र मंदिरमध्ये राहिला. आणि जेव्हा पवित्र मंदिरचा नाश झाला तर तो मानची ती भरणी होती ती गाडली गेली, ती गिनिजा केली गेली. ह्याच्याबद्दल डिटेल जर तुम्ही मिद्राशमध्ये बघितला तर त्याच्यामध्ये लिहिले गेलेले आहे. रब्बी शिमोन बर योखाय यांची तलमिदीम नी विचारला रब्बी शिमोन बर योखायला का मान रोज का पडायचा. खुदानी चमत्कार केला, रोज त्यांना जाऊन मान आणायला पाहिजे, रोज जेवण करायला पाहिजे. एका वर्षात ना एकदा का नाही दिला, किंवा हप्त्यात ना एकदा, किंवा महिन्यात ना एकदा. अशी रबी शिमोन बर योखायनी रबी शिमोन खानला विचारले. तर रबी शिमोन शास्त्रामध्ये तलमुदामध्ये गोष्ट आहे. रबी शिमोन बर योखायनी त्यांच्या ह्या स्टुडंट्सला तलमिदीमला उत्तर दिला का एक राजा होता. राजानी आपल्या आणि त्याला मुलगा होता, राजाला मुलगा होता. तो मुलगा एक लांब देशाला गेला तर राजाने त्याला पुरा वर्षाचा सगळा पैसा त्याला दिला. जेवढा पण तुला खाणं पिणं शिक्षण हे जे काय पण खर्च आहे त्यांनी खर्च
वर्षाचा पुरा एका संगती दिला आणि वर्षभर राजाच्या पोराने कधी राजाची हाक नाही मारली, त्याला फोन नाही केला, त्याला पत्र नाही लिहिला. जेव्हा तो 1 वर्षानंतर त्याची पैसे संपलं तर तो पुरा परत आला राजाकडं, कारण त्याचे आता पैसे संपले. ह्याच्यामधनं आपण शिकतो मान रोज का पडला. खुदानी जर हप्त्यामध्ये एकदा दिला, हप्त्यामध्ये एकदा दिला असता, महिन्यात ना एकदा दिला असता, वर्षात ना एकदा दिला असता, खरा म्हणजे बस झाला असता. पण दोन गोष्टी अशा आहेत की तो मान गरम राहायचा, वॉर्म राहायचा. वर्षात ना एकदा दिला तो गरम राहू नाही शकत पुरा वर्षभर. रोजचा रोज गरम राहायचा. आणि दुसरा, जर वर्षामध्ये दिलाय, इस्रायल लोक वाळवंटामध्ये आहेत, ते एका जागा तो दुसऱ्या जागामध्ये जातात पुरा सगळी जण, तर एवढा 1 वर्षाचा स्टॉक सगळा कॅरी बिरिंग घ्यायला त्यांना बोज होईल, असे उत्तर दिलेले जातात. पण राबी शिमोन बर योखायचे उत्तर राजाच्या ह्याच्यानी पॅरेबलनी समजतं की खुदाला पाहिजे का आपण त्याची मुलं रोज त्याची हाक मारू, रोज त्याची नमाज करू, रोज त्याची आठवण करू, रोज त्यांनी जे आपल्याला आपल्यासाठी जे 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 काय चमत्कार केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण विचार करू, त्याची त्याची त्याचं ज्ञान घेऊ, त्याची आपण तुदा बोलू, त्याची आपण थँकफुल होऊ आणि खुदाची आपण रोज स्तुती करू. असा पाहिजे खुदाला, आणि म्हणून त्यांनी रोज मान पाठवला. आजच्या जमान्यामध्ये आपण मानची यादगार करतो, कारण मान हा परनासा, आपल्याला भरभराट, पैशाची भरभराट येऊ, ती मान पासून आपण शिकतो. ज्याला पैशाची कमी असते, ज्याला पैसे पाहिजे असतात, त्यांनी पराशाचा मान वाचायला पाहिजे रोज, अशी हे सेगुला आहे. हर मंगळवारी कोण कोण टाइम मिखरा एका तरगुम हा पराशाचा मान बेशलाक मधना वाचतात. कोण कोण मानची यादगार साठी वेगळे वेगळे सेगुलोत करतात. लास्ट वीक पराशामध्ये आपल्याला खालाचा मिtzवा आपण शिकतो, आणि त्याचा पण कनेक्शन मान बरोबर आहे. आणि तो कनेक्शन असा, जसा मान हर एक माणसाने एक ओमेर, एक पायली घ्यायला अलाउड होता, तसं त्या एक ओमेरच्या मेजरमेंट मधचा जर आपण मिक्सचर केला, पीठ आणि पाणीचा, त्याचा जो बचेक आहे, डो, त्याच्यामधनं आपल्याला जवळजवळ कजाईत ह्या मेजरमेंटचा फ्लावर काढला पाहिजे, बचेक काढला पाहिजे, आणि त्याला खाला बोलतात. मिtzवा खाला जसा लास्ट वीकच्या पराशामधनं आपण शिकलो, ते एरेच इस्रायलमध्ये आल्यापासून चालू होतो, आणि त्याला ते रबानान बाहेर गावी, म्हणजे पवित्र भूमी एरेच इस्रायलच्या बाहेर पण खला काढले जायला पाहिजे. त्याच्या पहिले ब्राखा बोलली जाते. तर कनेक्शन तो की जसा ओमेर 1 ओमेर मेजरमेंटचा मान हरेकासाठी पाठवले गेले होता, वरना पडत होता, तसाच 1 ओमेर, 1 ओमेरच्या मेजरमेंटची पाव केला, बचेक केला, त्याच्यामधनं खाला काढला पाहिजे. जर कमी असला तर विदाउट ब्राखा, जास्त असला तर चालेल, पण मिनिमम
वन ओमेरची शूर, वन ओमेरची किती किलो आहे तो ते एक मखलोकेत आहे. तर एक कोण कोण लोक कुठच्या तरी मेजरमेंटला ब्राहा करत नाही, कुठचे लोक 1.5 किलोच्या कमी असला तर काढायची जरूरत नाही, 1.5च्या वरती असला तर विदाउट ब्राखा, 2.4 किलोच्या वरती विथ ब्राखा. तर त्याचे नियम, खालाचे नियम मध्ये शिकायला पाहिजे. पण मी तर सांगतो त्याचं कनेक्शन मान बरोबर काय आहे. मान मधनं आपल्याला बिताखोन आणि एमुना भेटतो का सगळा, आपल्याला जे पण परनासा भेटतो तो खुदाकडनं येतो. जसा 40 वर्ष वाळवंटामध्ये खुदाने बेने इस्रायलला मान पाठवला, तसाच आज पण आपल्याला आपल्याला वाटतं का आपण हे शिकतो ते शिकतो ते शिकतो आणि मग आपल्याला हे असा प्रोफेशन भेटतो आणि त्या प्रोफेशन मध्ये आपल्याला काम भेटेल आणि त्या काम मध्ये आपण काम करू आणि पैसा कमवू आणि तसा पैसा आणू आपण. ती हिष्टादलूत केली पाहिजे, पण डोक्यामध्ये विचार केला पाहिजे, समजायला पाहिजे बिताखून वेमुना का जो जेवढा पण आपल्याला पैसा येतो तो खुदाकडनं येतो. जसा 40 वर्ष वाळवंटामध्ये इस्रायल बेने इस्रायलला आकाशामधना मान पडत होता, तसाच आज पण जो आपल्याला पैसा येतो, आपल्याला परनासा जो भेटतो, आपल्या घरी खाणापिणा येतो, तो खुदाकडनं येते. हशेम आपल्याला देतो. ते आपल्याला हा मान ची आठवण शिकवते. परत जर तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहिजे माहिती तर मिद्राश मध्ये, हा पुस्तक शेमोत पुस्तकामध्ये, बेशालाख किंवा खुमाश मध्ये पण, बेशालाख पराशामध्ये जिथे आज याशीर मोशे आहे, जिथे स्प्लिटिंग ऑफ द सी आहे, तिकडे तुम्हाला मान बद्दल अजून जास्त डिटेल भेटेल. आतापर्यंत जे काय बोललो त्याच्यावरती कोणता काय प्रश्न आहे का? जर प्रश्न असेल तुम्ही मला व्हॉट्सअप वरती पाठवू शकता किंवा ईमेल वरती किंवा त्या चॅट वरती पण प्रश्न विचारू शकता. केसापासून आपण शाबूत पर्यंत उमेर मोजतो ना. राईट. हा, तर ह्या उमेर त्या उमेरचा काय संबंध आहे? काय तर ओमेर मोसाचा चालू करतो आपण पेसाकच्या 1 दिवसानंतर, आणि त्या तिकडे आज्ञामध्ये सांगितलंय किती ओमेर किती किती आणला पाहिजे. ते ओमेर काय होता, तर ते बार्ली जे बेतामिकदाच्या आजूबाजूला उगाची फील्ड मध्ये, त्या बार्ली मधना बार्लीचे ते आणायला पाहिजे. त्याला काय बोलतात, बार्ली आणली जायत होती. किती आणली जायची होती ती ओमेर. ओमेर हा मेजरमेंट आहे. जसं मराठीमध्ये पायली ही मेजरमेंट आहे, तशीच ओमेर मेजरमेंट आहे. तर जेव्हा ओमेर काउंटिंग चालू केला होता, तर पहिल्या दिवशी कोरबान मिनखा आणले गेली जायत होती. तेरेच इस्रायल मध्ये खोला मोएद, पहिला दिवस खोला मोएद. खुचला आरेच मध्ये तो दुसरा दिवस पेसाकचा. आणि किती आणली पाहिजे तर त्याचा मेजरमेंट होता 1 ओमेर. आणि ते पण मान बरोबर कनेक्शन आहे. जसा मान हरेकाला 1 ओमेर, 1 ओमेर 1.5 किलो जवळजवळ 1.560, तोच मेजरमेंट पेसाकचा जेव्हा ओमेर चालू करतो, तो मेजरमेंटची बार्ली आणली गेली जायत होती. बार्ली मराठीमध्ये बार्लीला काय बोलतात माहिती नाही. वीटला गहू बोलतात, बार्लीला काय बोलतात माहिती नाही मराठीमध्ये. तर तो मेजरमेंट 1 ओमेर होता. आणि म्हणून आपण बोलतो पहिला ओमेर, ओमेरचा पहिला दिवस, ओमेरचा दुसरा दिवस, ओमेरचा तिसरा दिवस. खरा मराठीमध्ये असा बोलायला पाहिजे की ओमेर आणून पहिला दिवस,
हा पहिला दिवस झाला. हा पहिला दिवस आपण बेत मिकदाश मध्ये ओमेर आणतो. एक म्हणजे एक पायलीच्या बारली आणून दुसऱ्या दिवशी, आता दुसरा दिवस आला ओमेर आणून, नंतर मग तिसरा दिवस झाला ओमेर आणून, एक ओमेर एक पायली बारली आणून. हा करेक्ट वर्डिंग होईल मराठीमध्ये. तो काउंट खरा आपण करतो 50 दिवस, 49 दिवस. आपण ओमेर बोलतो की तो पहिल्या दिवशी एक ओमेर आणले गेले जात होता. ओके. हिब्रू मध्ये तर बोलतात हयोम योम एखाद ला ओमेर. सिदूर मध्ये जर बघितला अरबीच्या नंतर, तर आपण बोलतो हयोम योम एखाद ला ओमेर, शने यामीम ला ओमेर, श्लोशा यामीम ला ओमेर. ओके. तर हा ओमेर हा मेजरमेंट आहे, तो स्टँडर्ड मेजरमेंट आहे. खलासाठी पण मेजरमेंट आहे, जे आपण आणत होतो जे काउंट करतो त्याचा पण मेजरमेंट आहे, आणि मान किती घेतला पाहिजे हर एक इंडिव्हिज्युअलला तो पण तो मेजरमेंट ओमेरचा. ओके. होप दिस वॉज अंडरस्टूड. अजून काय प्रश्न आहेत? जर प्रश्न नसतील तर आपण परत रिकॅप करू. हे 10 रिमेंबरन्स परत, यत्सियात मित्राईम, शब्बात, वेहामान, आणि नेक्स्ट टाइम आपण बोलू हा चौथा मासे अमालेक. अमालेक हे कोण होता आणि काय त्याची याद केली पाहिजे ह्याच्याबद्दल नेक्स्ट टाइम मध्ये बोलू. तर आपण हे चौथ्या मला एक प्रश्न गोष्टीवरती होता. आलो. बोला. Okay. माझा प्रश्न होता की जर मानची जे काय ते लोक इच्छा करायचे ती ते त्या त्याची चव आयटमची याची, त्यांना टेस्ट त्याची टेस्ट मिळत होती, याची. चव यायची, तर मग त्या लोकांनी हे पाहिजे आणि ते पाहिजे हे कशासाठी हे केलं, म्हणजे जर का त्यांना मिळत होती चव ते. राईट राईट. ओके. तर प्रश्न हा खूप चांगला प्रश्न आहे. हा प्रश्न शास्त्रावरती खूप जणांनी विचारलेला आहे आणि याच्यावरती खूप उत्तरं दिलेली आहेत. याबद्दल खूप काय काय लिहिलेलं आहे. ह्याचा उत्तर सायकोलॉजी, जर ह्युमन सायकोलॉजी समजली तर ह्या प्रश्नाचा उत्तर समजेल. आवाज नाही येत. हॅलो. अरुण, डेव्हिड, आवाज नाही. हॅलो. שומעים אותך, בסדר, תמשיך. שומעים? אולי הם במיוט או משהו כזה, תשאל אותם. प्रॉब्लेम त्यांच्याकडे, आवाज बरोबर येतो. हा, तुमचा इंटरनेट काहीतरी या प्रॉब्लेम मध्ये असेल. To cover the bread, can you use the netted cloth? As long as you use some nice decent cloth, खराब क्लॉथ नाही, नॉट रॅग. हा पण एक प्रश्न आहे, पण हा मी पहिले उत्तर देतो आणि नंतर मग मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर विचारलाय कोणी, हामोसी करासाठी नेटेड क्लॉथ वापरू शकतो काय? कुठचा पण क्लॉथ वापरू शकतो. सफेद असला तर चांगला आहे, कारण तो मान सफेद होता कलर, आणि ते मानच्या यादगारसाठी आपण कव्हर करतो खालती आणि वरती. नेटेड असला तर चालल, चांगला पाहिजे, नाही रॅग, नाही साफ करतो तो कपडा, नॉट रॅग, चांगला पाहिजे. जरी टेबल क्लॉथ नसला, चांगला क्लॉथ असला, कलर्ड असला तरी चालल. सफेद असला तर बेस्ट, पण चांगला पाहिजे, क्लीन पाहिजे. नाही तोच वापरतो 100 वर्ष, पुरा वर्ष. ओके. चांगला धुतला पाहिजे. ओके. होप आय आन्सर्ड दिस क्वेश्चन. ओके. नाव वी गो टू द फर्स्ट क्वेश्चन, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. 40 वर्ष मान भेटत होता,
तरी चव त्या लोकांची मिसळ देशाची चव त्यांना पाहिजे, मटण पाहिजे खायला. शास्त्रामध्ये लिहिलं आहे इस्रायल लोक आणि त्यांच्यामध्ये एरेब्राब होते, ते लोक कंप्लेंट करतात आम्हाला आवातियाक पाहिजे, वॉटरमेलन पाहिजे, कलिंगड पाहिजे, काकड्या पाहिजेत. अरे पण तुम्हाला मान मध्ये चव सगळी भेटते, मग ह्याच्यासाठी तुम्ही कंप्लेंट का करतात, हा प्रश्न आहे. राईट? आय अंडरस्टूड द क्वेश्चन करेक्ट? Yes. ओके. ह्याचा आन्सर ह्युमन सायकोलॉजी आहे. 40 वर्ष रोज 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 तेच बघतात, माणसाला कंटाळा येते. त्याच्यात चव भेटते, पण मला सेम फिलिंग होत नाही. आज जर माणसाकडे पैसा नसला, तो एक दिवस घरी जेवण करून खाते, दुसऱ्या दिवस घरी जेवण करून खाते, तिसऱ्या दिवस घरी जेवण करून खाते, तेच तेच जेवण खाते, कंटाळा येते. त्याला एक दिवस तरी पाहिजे जाऊन शवारमा खावी. तिथं तर बघते शवारमा कसा देते, पाव त्याच्यावरती कसा लावते, खुमूस लावते, खरीफ, आंबा, सॅलेड, चिप्स, आणि नंतर मग तो शोरमा टाकता आणि मग बंद करता आणि नंतर मग घेते आणि हाप हाप खाते. मजा येते त्याच्यामध्ये. जर माणसाला मान दिला खायला, एक दिवस त्याला मजा येईल, दुसऱ्या दिवस मजा येईल. जे त्याला पाहिजे त्याला वाटते का तो शॉर्मा खाते, शॉर्माचा टेस्ट येते, पण तो बघते तर सेम सफेद कलरचा बॉल, सफेद कलरचा गोल पावासारखा दिसलेला, त्याला टेस्ट येते शॉर्माची, का त्याला शॉर्मा खायचा आहे. म्हणून हलाखामध्ये जेव्हा माणूस जेवत असतो त्यांनी लाईट लावायला पाहिजे. अंधेरामध्ये जेवण चांगलं नाही. एक आहे तोलाईम मध्ये, एक आहे म्हणजे खाराकीम, तोलाईम इन्सेक्ट्स येतात म्हणून. दुसरं आहे म्हणजे तुझे खातस तर खुदाने तुला खायला दिल्या तर एन्जॉय कर, खुदाचे आभार मान आणि तो एन्जॉय. हर एक माणसाला काय ना काहीतरी तावा असतो आणि तो त्या खाण्याने तो फुलफिल करतो. आपल्या धर्मामध्ये आपण सगळा फुलफिलमेंट करतो, चांगला पण वाईट पण. आपण हिमालयामध्ये जायत नाही, आपण 40 दिवस रोज करत नाही, 30 दिवस रोज करत नाही. जे लोक करतात कशासाठी तरी येलूरमध्ये, ते हलाखाप्रमाणे नाही आहे. आपण बेअर फुटेड जायत नाही, आपण पुरा केस बीस कापून टकला करत नाही. आपण जे काय करायचं आहे या जगामध्ये एन्जॉयमेंट ते करतो, पण त्याच्यामध्ये आपण खिदुषा आणतो, त्याच्यामध्ये आपण स्पिरिच्युअलिटी आणतो, त्याच्यामध्ये आपण पवित्रता आणतो. मान पुरा पवित्र होता, 100% पवित्र होता, समाज स्पिरिच्युअल होता. आपण माणसं फिजिकल आहेत. आपल्याला ती जराशी, मी जर मटण खाते, कोंबडी खाते, तर मला तो डाण दिसला पाहिजे. तो डाण दिसला नाही तर मजा येत नाही. लिव्हर मला आवडते, कबाब आवडते, आलायश आवडते. मला जे पण टोफू, आज आपण मार्केटमध्ये जाता आपल्याला सोयाचा टोफू भेटतो आणि त्या टोफूची कलेजी बनवू शकतो, तो कांजीमध्ये टाकून तो मटणासारखा करू शकतो. बट इट्स नॉट द सेम थिंग, बिकॉज कारण आपल्याला दिसते, आपल्याला पाव दिसते, तोंडामध्ये आपल्याला चव त्याची मच्छीची चव येते. इट्स नॉट द सेम थिंग. ते पुरा स्पिरिच्युअल आहे, पुरा पवित्र आहे. आपण माणसं खोमेरचे आहोत. तर माणसाला आणि ते 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 40 वर्ष व्हेरी हार्ड नाही कंप्लेंट करण्याची. ओके, माणसं नवरा बायको 1 वर्ष राहतात, संगती 2 वर्ष राहतात, 3 वर्ष राहतात. असा काय नाही होईत काय ते लोक कधी झगडा करत नाही. म्हणजे हे नवरा बायको एवढी चांगली आहेत. तर खुदाने या माणसाला अशी सायकोलॉजी दिली
रोज 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 कंटाळा येतो. सेम रिझन शास्त्रामध्ये तल्मुदामध्ये विचारले गेलेले आहे. योहानान कोहेन गादोल 80 वर्षानंतर ते अपिकोरेस झाले, नॉन बिलिव्हर झाले. म्हणजे 80 वर्ष तू कोहेन गादोल आहेस, रोज दर योम किप्पूरला तू कोदेश कोदाशी मध्ये जातस, तू एवढा पवित्र माणूस, असा कसा झाला 80 वर्षानंतर मग तुला डाऊट यायला लागला आणि तू अपिकोरेस झाला? तर त्याचा उत्तर सेम आहे, ह्युमन सायकोलॉजी. रोज रोज तेच काम, रोज रोज कोरबान होत, रोज रोज बेत अमिकदाश, रोज रोज हर योम किप्पूरला तो कोदेशा हर रोज. माणूस कंटाळते, बोलते अरे मी रोज रोज, मला पाहिजे जायला वेकेशनला, मला पाहिजे जायला हॉटेलमध्ये, मला पाहिजे जायला पॉश ह्याचं, मला पाहिजे तावोत, मला पाहिजे हिमालयाला जायला, मला पाहिजे मजा करायला. रोज रोज 80 वर्ष मी करते, मला बोर झालो मी. अंडरस्टूड द आन्सर? हो, खूप छान समजावून सांगितलं. थँक्यू. Okay. So this Very answer nice, could be very for nice. many things. खूप छान सांगितलं. Okay. So आपला धर्म असा आहे की आपण बोलत नाही की आपण सगळ्यापासून राम राहतो. नाही, आपण सगळा खातो, आता खातो पितो, पण त्या खाण्यापिण्यामध्ये आपण पवित्रता आणतो. आपण चांगले कपडे घालतो, आपण चांगला हे करतो, आपण बाहेर फिरायला पण गेलो तर वाईट काय बघत नाही. हर एक गोष्टीमध्ये आपण पवित्रता आणतो, आपण स्पिरिच्युअलिटी आणतो. आय डोंट नो हाऊ टू से स्पिरिच्युअलिटी इन मराठी. धार्मिकता आणतो. ओके, धार्मिकता वुड बी द क्लोज वर्ड. पवित्रता आणतो, धार्मिकता आणतो, पण आपण सगळ्यामध्ये हे करतो. आपण असे धर्म आहे जो जो बाईशी लग्न करत नाही. अशा धर्मामध्ये, अशा लोकांची धर्म, असे वेगळे वेगळे धर्म आहेत, ते लोक फक्त व्हेजिटेरियन खातात. असा धर्म आहे का ते लोक फक्त टकला करतात. असा धर्म आहे जे ह्या जगातली सगळी ह्याच्यापासून लांब राहतात. आपला धर्म असं नाही. आपला धर्म असा आहे, आपण सगळा करतो आणि सगळ्यामध्ये पवित्रता आणतो. जे अपवित्रता आहे त्याच्यापासून लांब राहतो. पण हर एक ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये पवित्रता आणू शकतो ते आपल्याला सगळा परमिटेड आहे, ते सगळ्याला मुतार आहे. आणि शब्बातचं आहे पण 7 दिवस आहेत. 6 दिवस आपण काम करू शकतो, 6 दिवसापासून काय पाहिजे ते करू शकतो. 7वा दिवस आपण शब्बात पाळला पाहिजे, कारण ह्या 7 दिवसामधला 1 दिवस आपण एकदम अतिपवित्र करतो, सगळ्यात जास्त स्पिरिच्युअलिटी घेतो, म्हणून आपल्याला डबल नेशामा भेटतो ह्या दिवशी. होप दिस पॉइंट इज अंडरस्टूड, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट येसोद फाउंडेशन ऑफ जुडाइझम, ऑफ आवर रिलिजन. आपल्या धर्माची हा पॉइंट जे मी सांगितलं जर समजलं असेल तर ही धर्माची आपली पायरी आहे, एकदम फाउंडेशन आहे. ओके, होप दिस इज अंडरस्टूड. आय नीड टू गो टू डॅवन मिनखा. सो थँक्यू एव्हरीबडी फॉर जॉईनिंग. जर अजून कोणाला प्रश्न आहे का चॅट वरती, अजून कोणी काय लिहिले आहे? ओके, थँक्स. होप दिस इज अंडरस्टूड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, द लास्ट पॉइंट दॅट वी टॉक अबाउट. लास्ट पॉइंट जे आपण बोललो तो खूप मला होता. अजून एक पॉइंट लास्ट बंद करायच्या पहिले, मान हा सिम्बॉल परनासाचा सिम्बॉल आहे, म्हणून मानपासून आपण हे करतो. मी पहिले सांगितला की आपला जो परनासा आहे तो खुदाकडनं येतो. ज्याला परनासाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खुदाकडे हाक मारली पाहिजे. इथं आपण हिष्टादलूत केली पाहिजे, पण डोक्यामध्ये माहिती पाहिजे का जे आपल्याला येतो ते खुदाकडनं येतं, हशेमकडनं येतं, आणि त्याच्या बिताखोन आणि यमुनामध्ये आपण स्ट्रॉंग झालं पाहिजे, आणि ते आपल्याला मान म्हणणं समजले जातं. ओके, होप यू एन्जॉयड द शिवर. बेजात हशेम से बिस्कुता शिवर
इन द मेरिट ऑफ द शूर, ह्या शिवच्या पुण्यानी सगळ्या इस्रायल लोकांना सगळीकडे परनाचा कलकला चांगला येऊन दे, सगळीजण आशीर होऊन दे, सगळेजण रिच पैसेवाली होऊन दे. काय आपल्याला पैशाची खूप गरज नाही, काय त्याला बोलतात, खूप या पैशाने आपण खूप खूप चांगलं या जगामध्ये करू शकतो. स्पेशली आपल्या धर्मासाठी. आपल्या धर्मामध्ये हर एक गोष्ट ला, जर आपल्याला कोशेर मटण पाहिजे तर कोशेरला जास्त पैसे भरायला लागतात, कारण त्याच्यामध्ये जास्त हे आहे. जर आपल्याला हे करायला पाहिजे, ते जे काय तोरा मिtzvot बरोबर पाळायला पाहिजे, तर आपण हिदूरमध्ये पण पाळू शकतो. आणि हिदूर करायला जास्त पैसे लागतात. आणि म्हणून आपण हे करतो का खुदा आम्हाला खूप खूप भरभराट दे, का आम्ही खूप चांगल्याने तोरा मिtzvot पाळू शकतो, खूप खूप चांगल्याने तोराचा अभ्यास करू शकतो, ज्ञान घेऊ शकतो, आणि कधी आपल्याला कमी न हो. आणि हे आपण मानच्या याच्यामध्ये आपण शिकतो. So thank you very much for joining. Bezrat Hashem, brachot לכולם, ברכה והצלחה רבה מרובה בכל העניינים, פרט בפרנסה וכלכלה, עשירות, שכולם יהיו עשירים בעזרת השם, שיכולים לקיים תורה מצוות בנחת. Thank you very much. डेव्हिड, मान की मानना? शास्त्रामध्ये मान बोलतो, पण माना तो प्लुरल फॉर्म आहे. मान सिंगुलर, माना इज प्लुरल और ऑपोजिट. न मान इज सिंगुलर, माना इज प्लुरल. माना पण बोलू शकतो. ओके ओके, थँक्यू. तदा रबा. Thank you for attending. Hope this was good shiur. तदा रब्बा. Thank you for joining. Very important shiur. חזק וברוך, יישר כוח הרב. Azak Mehmet. So I'm closing.